श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. मला सांगा, वेद, पुराण, ग्रंथ, भगवद्गीता हे सगळं पाठ केलं की आपल्याला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं असं म्हणू शकतो का? जर हे सगळं ज्ञान घेऊनसुद्धा जर आपण माणसांमध्ये भेदभाव केला, जसं गरीब श्रीमंत, तर कोणी तुच्छ जातीतले तर कोणी उच्च जातीतले, तर आपणच सांगा, या आध्यात्मिक ज्ञानाचा काही उपयोग आहे का? जे ज्ञान आपण घेत आहोत ते आपण आचरणात आणलं पाहिजे, तरच आध्यात्मिक उन्नती होऊ शकते आणि तरच आपण आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केलं असं म्हणू शकतो. तरीसुद्धा एक गोष्ट आवर्जून सांगते, ज्ञान कितीही घेतलं तरी संपत नाही, ते आयुष्यभर घेत राहिलं तरी कमीच आहे. आध्यात्मिक ज्ञान असो किंवा आयुष्य जगत असताना जी शिकवण आपल्याला मिळत असते किंवा कोणतंही ज्ञान असो, कोणत्याही ज्ञानाला अंत नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आयुष्य जगताना प्रत्येक क्षणाला आपण काही ना काही शिकतच असतो. म्हणूनच कोणी कितीही काही बोललं तरीसुद्धा आपण आपला माणुसकी धर्म सोडून वागता कामा नये. आपल्याला प्रत्येक वळणावर परीक्षा द्याव्याच लागतात. आवाक्याच्या बाहेर जर गोष्टी जात असतील तर आपण सरळ त्या गोष्टीतून बाहेर पडणं योग्य ठरेल. वाद घालून आपण बरोबर आहोत व समोरचा चुकीचा आहे असं जर आपण भासवत राहिलो तर कोणत्याच ज्ञानाचा उपयोग करता येणार नाही. कारण अहंकार हा मूळ दोष आहे, त्याला मुळासकटच उपटून टाकलं पाहिजे, तरच आपली उन्नती होऊ शकते. अहंकारामुळे आपण खूप काही गोष्टींचा नाश करून घेतो व आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवतो. म्हणूनच सदैव प्रामाणिक व नितळ म्हणजे मन स्वच्छ असणं गरजेचं आहे. मग कोणत्याही गोष्टी, अगदी कठीण गोष्टी जरी आपल्या वाट्याला आल्या तरी आपल्याला कशाचाच फरक पडणार नाही. आपण त्या सहजपणे हाताळू शकतो. श्री स्वामी समर्थ.